नमस्कार मंडळी, आपल्या जाधव्स इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर आमच्या जाधव परिवाराकडनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि सगळ्यात आधी मी माफी मागते, कारण की खूप दिवसांनंतर आम्ही सगळे तुमच्या भेटीला येतोय। कारण की गेले 4 महिने झालं खूप दगदग होत होती आणि आम्ही म्हणजे खूप कामांमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे म्हटलं एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा तुमच्या भेटीला येऊयात। तर आजचा दिवस खास आहे आमच्यासाठी आणि तर तो दिवस आज तुमच्यासोबत शेअर व्हायलाच पाहिजे, म्हणून म्हटलं आज आपण व्हिडिओ करूयात। आणि आम्ही गेले 4 महिने कुठली प्रॅक्टिस करत होतो, कशामध्ये बिझी होतो, ते आज मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आता वाजते सकाळचे 7:30 आणि ते चहा आता ब्रेक झालेला आहे आमचा। आम्ही दोघं तर रेडी आहे। शौर्य जस्ट आता उठल्या आणि आमच्यासोबत आला इथे, हो ना। आणि कारण की आता डॅडी चाललेत त्याचे बाहेर, त्यांना बाय बाय करायला आलाय तो तर आणि हे कुठे चाललेत किंवा मी पण आता थोड्या वेळाने आवरून निघणार आहे 9 वाजता। मी आणि शौर्य नंतर जाणार आहोत, त्यांना थोडं लवकर जायचंय, तर ते निघालेत आणि ते कुठे चाललेत आणि तिथे ते काय म्हणजे कुठल्या सामाजिक कार्यामध्ये ते सध्या व्यस्त आहेत, हे सगळं आज ते तुमच्यासोबत शेअर करतील थोडक्यामध्ये। आपण त्यावर पूर्ण नंतर एक अख्खा व्हिडिओ होऊ शकतो की या सगळ्या ऍक्टिव्हिटींवरती किंवा काय। परंतु आज आम्ही चाललोय, तर मी आता निघालोय पीसीएच म्हणून, इथं परत कॉन्सर्ट हॉल म्हणून इथं एक मोठ्या इव्हेंट हॉल आहे आणि तिथं बऱ्यापैकी म्हणजे जो आपण मागेही बोललो असं की इंडियन सोसायटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने ऑर्गनाईज केलेला एक इव्हेंट आहे मोठा, संगम नाव आहे त्याचं, ज्याचे आपण मागे व्हिडिओ बघितले असेल। आम्ही ऑडियन्स म्हणून किंवा गेस्ट म्हणून गेलो याच्यामध्ये। तर आता आमच्या म्हणजे ऑर्गनायझेशनचा, आम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, बरीच लोक इथली मराठी लोक, त्या ऑर्गनायझेशनचा तिथं एक इव्हेंट परफॉर्मन्स होणार आहे आणि अशा 30 ऑर्गनायझेशन तिथं परफॉर्म करणार आहेत। आणि आमचा अर्थात आम्हाला खात्री की आमचं सगळ्यात छान असणार आहे, ही स्पर्धा नाही कुठली। ते सगळ्या ऑर्गनायझेशन एकत्र येतील, हे कोलॅबरेशनच्या अँगलनी सगळे लोक एकत्र राहावे अँगलनी अशा टाईपचे इव्हेंट्स होत असतात। आणि त्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जिथं 2-2.5 हजार ऑडियन्स आपल्याला बघणार आहे, अशा ठिकाणी आपल्या लोकांना, मराठी लोकांना परफॉर्म करायला मिळणं ही खूप चांगली संधी आहे आणि त्यासाठी अशा ऑर्गनायझेशनचा आभार मानले पाहिजेत आपण एक तर। दुसरी गोष्ट, आमच्या टीमनी फार मोठे कष्ट घेतलेले आहेत, त्याच्यात खूप लोक इन्व्हॉल्ड आहेत, बॅकग्राऊंडला टेक्निकल टीम इन्व्हॉल्ड आहे आमची। आणि त्याच्यानंतर असे भरपूर पार्टिसिपंट आहेत, दीपाली आहे त्यांपैकी एक, खूप पार्टिसिपंट त्यात त्यांनी कष्ट घेतलेले आणि त्यामुळे आज तुम्हाला ते कष्ट बघायला मिळतील। भारताचं काही सस्पेन्स ब्रेक न करता तो, मला असं वाटतं की तो राहायला पाहिजे आणि तो परफॉर्मन्स तुम्हाला बघता आला पाहिजे असं मला वाटतं। तर माझा साईड असं आहे की मी 2 याच्यात काम करतोय, कुठं आमच्या ऑर्गनायझेशनसाठी पण माझ्याकडे काही जबाबदारी आहेत आणि दुसरं म्हणजे मी त्या संगमच्या म्हणजे त्यांचा कल्चरल टीमचा एक भाग आहे, कल्चरल टीमचा एक मेंबर आहे, म्हणजे इस्वाच्या त्या ऑर्गनायझेशनच्या संगम इव्हेंटचा। तर त्यामुळे माझ्याकडे त्याही जबाबदारी आहे, त्यामुळे मी आता लवकर निघलोय, बरंच काय काय मटेरियल माझ्याकडे आहे, पेपर वर्क आहे काय आणि आता मी पुढे निघलोय आणि हे मग सगळेजण टीम आमची त्यावेळी येणार आहे रिहर्सलला आणि नंतर येणार आहे फायनल परफॉर्मन्सला। मी दिवसभर बाहेर असणार, मी आता निघणार 7:30 वाजले, 7:30ला निघायचंय मला, आता रात्री 11लाच मी डायरेक्ट येणार आहे आता। त्यामुळे आज फुल डे बिझी आहे। आज आहे संडे 28 जुलै आणि खरंच म्हणजे ह्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे तर खूप इन्स्पायरिंग आहे। म्हणजे 2 वर्ष आम्ही त्या कार्यक्रमाला जातोय, म्हणजे ऍक्च्युअली ही परंपरा खूप वर्षांपासून चालत आलेली आहे। संगम म्हणजे आपले महाराष्ट्रातले प्रत्येक स्टेट तिथे रिप्रेझेंट करतं स्वतःला, आपापल्या राज्याचं तिथे कल्चर दाखवतं। आणि ऑफकोर्स आपलं महाराष्ट्र म्हणलं का छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाच राज्याभिषेक किंवा शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक नाही, महाराजांनी जेव्हा 15 वर्षाचा असताना शपथ घेतली होती स्वराज्य स्थापनेची, तर त्याच्यावरचा एक छोटासा ऍक्ट आणि त्यांच्या जन्माचं त्यांचं एक छोटंसं आम्ही तिथे सादर करणार आहे कला। तर ती तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल अशी मी आशा करते। आणि ह्यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर खरंच खूप इन्स्पायरिंग आहे त्यांच्याकडनं शिकण्यासाठी, आणि त्यासाठी आमच्या मराठी असोसिएशनचे खरंच खूप हातभार आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये। कारण की गेले 2 वर्ष आम्ही तिथं ऑडियन्स म्हणून जात होतो आणि आज आम्ही स्वतः त्या स्टेजचा एक परफॉर्मर म्हणून असणार आहे, तिथे एक परफॉर्मन्स आम्ही तिथे सादर करणार आहे। आणि ह्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 2 वर्ष ते ऍज अ मराठी असोसिएशनचे प्रेसिडेंट म्हणून तिथे जात होते आणि आज ते त्यांच्या कल्चरल कमिटीचाच एक भाग बनलेले। तर खरंच हॅट्स ऑफ टू यू, त्यांचं डेडिकेशन आणि त्यांना सामाजिक कार्यामध्ये जी आवड आहे त्या आवडीतूनच त्यांनी खरं तर हे चालू ठेवलंय काम, त्यांचं सतत कंटिन्युअसली ते करत असतात आणि त्यातूनच अशा संधी त्यांना उपलब्ध होतात। आणि ऑफकोर्स मी कायमच तुमच्या सोबत आहे, मी जसं नेहमीच तुम्हाला सांगत असते आपल्या व्हिडिओमध्ये, आय एम ऑलवेज बी देअर फॉर यू। सगळं बॅकअप मी मागे हँडल करत असते, ते पुढे असतात, मी नेहमी त्यांना पाठिंबा देत असते प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तसंच इथून पुढे पण देणार आहे। तर मला असं वाटतं आपला व्हिडिओ खूप मोठा लेंदी होईल, तर आपण इथे थांबूयात। अजून भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी आजच्या दिवसभरातल्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तर आजचा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा। तर मला असं वाटतं जो आमचा ऍक्च्युअल जो परफॉर्मन्स असणार आहे तो 7 मिनिटाचा आहे,
तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर करेन, कारण की ह्यामध्ये नको मग इतर ज्या गोष्टी तिथे घडणार आहेत किंवा तिथे अजून कोण कोणाचे पाहुणे असणार आहेत, तर हे सगळं किंवा आमचे जे इतर सहकलाकार आहेत ते कोण कोण असणार आहे, आज हे सगळं ह्यांच्यासोबत आपण छान गप्पा मारू. आमचा हा 4 महिन्यांचा जर्नी कसा होता, आम्ही किती वेळ ह्यावर स्पेंड केलाय किंवा कसे आम्ही दर वीकेंडला एकत्र येऊन हे प्रॅक्टिस करत होतो, हे सगळं आज मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तर ह्यांना पण निघायचंय, बॅग वगैरे पूर्ण पॅक रेडी आहे. तर चला जावा सावकाश, आम्ही येतोच 9 वाजेपर्यंत. ओके ओके चलो, चला बाय बाय. बाय 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 पप्पा. बाय दादा. ओके चलो, पप्पांना बाय बाय करू आपण. तर आता मी आणि शौर्य निघालेलो आहे. शौर्य हाय कर सगळ्यांना. तर हे सकाळीच गेले 7 वाजता, मी सांगितलंच तुम्हाला 7-7:30ला गेले आणि आता आम्ही दोघं निघालेलो आहे. तर आता निघतोय 9:45ला सगळेजण एकत्र कार पार्क मध्ये येणार आहे आणि दुपारचा जो लुक असणार आहे आमचा फायनल परफॉर्मन्सला जाण्यासाठी तो खूप स्पेशल असणार आहे. आता फक्त आम्ही रिहर्सलला चाललोय कारण की एवढे 20 परफॉर्मर आहेत एका परफॉर्मन्समध्ये, म्हणजे आमची 20 लोकांची टीम आहे, त्यामुळं स्टेज पण खूप मोठा असणार आहे. त्यामुळे त्या स्टेजवर मार्किंग वगैरे आणि एक फायनल आमची प्रॅक्टिस होईल, आता रिहर्सल होईल. आणि हे जे प्रॉप्स आहेत ते माझ्या गाडीत काय काय ठेवलेले आहेत मी, म्हणजे बऱ्याच जणांनी त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत बनवण्यासाठी प्रॉप्स. तर तुम्ही इथे पाहू शकता, हे जातं आहे, जातं बनवलेलं आहे माझ्या एका मैत्रिणीने अनघाने. अजून भरपूर काय काय गोष्टी आहेत. तर माझ्या गाडीत काही आहेत, अजून बऱ्याच जणांकडे काय काय गोष्टी आहेत. तर मग सगळे आज एकत्र एका कार पार्कमध्ये भेटू आम्ही PCHच्या, आणि तिथं गेल्यानंतर मग सगळे एकत्र घेऊन ते पुढे जाऊयात. तर निघूयात आता आपण. तर आजचं वातावरण असं आहे, मी दाखवते तुम्हाला, पूर्ण ढग आलेत. इकडे पण पावसाचे दिवस चालू आहेत आता, पण आपल्या इकडच्या सारखा असा कंटिन्यू पाऊस नसतो इकडे. तर असं आहे बघा, आता पाहू शकता तुम्ही, संडे आणि सकाळी पाहू शकता इथे किती शांतता आहे घरासमोर. प्रत्येकाच्या कुठेच आवाज येत नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय बाहेर. चलो निघायचं. ओके चला, आता आपण डायरेक्ट आहे ना सिटीमध्ये आपल्या ठिकाणी गेल्यावरच भेटूयात, कारण की आता शौर्य मला गाईड करणार आहे. आता GPS ऑन करून शौर्य सांगेल नाही का आता मला. चला निघूयात आता आपण. तर ही माझी नवीन गाडी, आपला मागचा व्हिडिओ गाडीचाच आहे. तर निघायचं. ओके चलो, निघतो आता आम्ही. ओके रेडी. आणि आमचं शौर्य नाहीये परफॉर्मन्समध्ये, हो ना शौर्य? तू आता इथे फक्त अंडर-12 अलाउड नाहीयेत. अंडर-12 म्हणजे अबोव 12 सगळे पार्टिसिपेट करू शकत होते. त्यामुळे शौर्याची इच्छा होती मावळा बनण्याची, पण शौर्याला अनफॉर्च्युनेटली भाग घेता नाही आला, हो ना शौर्य? ओके, पण तू दादाला चेअरअप करायला येणार ना? ओके चला निघायचं, भेटू आपण. ओके ओके. तर आताच आम्ही पर्थ कॉन्सर्ट हॉलमध्ये येऊन पोहोचलेलो आहे. सगळ्यांनी गाड्या पार्क केल्या आणि आमच्यासाठी ही रूम अलोकेट केलेली आहे, ग्रीन रूम 4. तर असे ह्या जेव्हा इथे असे ऑडिटोरियम असतात मोठे, तर त्यांचे असे रूम्स असतात म्हणजे परफॉर्मर्ससाठी रेडी होण्यासाठी. तर आता ही आमची जी टीम आहे, मी जसं तुम्हाला सकाळी म्हटलं, ही आमची मोठी टीम आहे. आणि ह्या सगळ्या आता आम्ही तर रेडी नाही होते ऍक्च्युली, आम्ही असे संत कानू रिहर्सलला आलेलो आहे आम्ही. आणि ह्या 2 दीदी आमचा मेहंदीचा प्रोग्राम चाललाय. आपली जी पारंपरिक मेहंदी मध्ये सर्कल आणि आपली बोट आणि ही पेर असे रंगवायचे. तर सगळ्यांनी छान छान मेहंदी काढली आहे. इकडे चालू आहे मेहंदीचं काम, अजून मला पण काढायची आहे. तर ही आमचे मेहंदीचे मास्टर आहेत 2, सुप्रिया आणि तिकडे भाग्यश्री. आणि सगळे आता रेडी. आता आमच्या टीमचं नाव अनाऊन्स झालं की आम्ही जाऊ स्टेजवर रिहर्सलसाठी. तर सगळ्यांनी हाय करा. आणि ह्या ज्या आमच्या मेंबर आहेत ते दुपारी तुम्हाला खूप छान अशा लुकमध्ये पाहायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ आपला कंटिन्यू पाहत राहा तुम्ही. तर आत्ताच आम्ही आलो रिहर्सलवरनं घरी. आता वाजतायत दुपारचे 12:15 आणि आता म्हटलं मस्त तर जेवण वगैरे करतो आम्ही 2 जण. परत आवरून आम्हाला 4:30ला एकत्र भेटायचंय, कारण की ऍक्च्युअल प्रोग्राम आहे तो 5 वाजता सुरू होणार आहे संध्याकाळी. 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल तो. त्यामुळे रात्री यायला पण आपल्याला लेट होणार, हो ना? तर आजचा सगळा दिवस असाच चालू आहे आमचा, बिझी बिझी बिझी. हे तर तिकडेच थांबलेत आता, कारण की ते बऱ्यापैकी तिथं बिझी असणार आहेत. कारण की ते मॅनेजमेंट कमिटीमध्ये असल्यामुळं त्यांना भरपूर ते सगळे परफॉर्मन्स लाईन अप करणं किंवा काय. तर टोटल 300 परफॉर्मर आहेत आणि 30 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशननी त्याच्यात पार्टिसिपेट केलेले आहेत. तर त्याच्यापैकी वन ऑफ देम आम्ही आहोत, मराठी असोसिएशन पर्थ. आणि आमचा हा डेब्यू परफॉर्मन्स आहे. ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म करणार आहे. तर साधारण 3000 लोक एक्सपेक्ट करतायत, ते म्हणजे आहेत तेवढे तिकीट त्यांचे सेल झालेले आहेत. आणि आज डायरेक्ट येऊन काही तिकीट बाय करतील. तर असे साधारण 3500 लोकांच्या आसपास लोक असतील तिथे आजचा आमचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी.
आणि चला मग आता मस्त दुपारी छान छान रेडी होणार आहे, हो ना सुना? आणि परत जाणार आहे आम्ही. तर चला आता आपण डायरेक्ट आम्ही रेडी झाल्यानंतरच भेटूयात. बाय. तर अशा पद्धतीने तुम्ही माझा हा लुक पाहू शकता आणि मी आता रेडी झालेली आहे आमच्या परफॉर्मन्ससाठी. तर अशी ही जिजाऊ पॅटर्नची साडी आम्ही सगळ्या मैत्रिणींनी शिवून घेतलेली आहे. तर सगळ्यांचा कलर वगैरे सगळा सेम आहे आणि खूप जास्त म्हणजे एक्सायटेड आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर परफॉर्म करणार आहे. आता वाजतायत 3:45 आणि 4:30ला एकत्र येणार आहे आम्ही सगळे. तर म्हटलं एक लुक तुमच्यासोबत शेअर करूयात. तर अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे. तर हे पाहू शकता साडी, इथे हा कोल्हापुरी साज, इथे हा छानपैकी गजरा लावलेला आहे खोट्या फुलांचा. त्यानंतर नाकामध्ये ही नथ ह्यांच्या नावाची स्पेशल विशाल असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती आहे म्हणजे. आणि असं मस्त हिरव्या बांगड्यांचा चुडा, त्यानंतर हे सगळं असं आपलं मराठी साज केलेला आहे आणि मस्त अशी चंद्राची कोर वरती कपाळावरती लावलेली आहे. तर सगळ्या जणी खूप छान तयार होऊन येणार आहे. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यावरती मी परत सगळ्यांचा लुक तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि गेले 4 महिने झाले आम्ही ह्या दिवसाची खूप वाट पाहत होतो आणि फायनली तो दिवस आला. तर ह्या फायनल परफॉर्म करण्यासाठी आमच्या आधी 2 ऑडिशन झाल्या होत्या. तर दोन्ही ऑडिशन मध्ये आम्ही A+ने पास झालो. त्यामुळे आता खूप जास्त छान वाटतंय आम्हाला आणि आमचं एवढे कष्ट लागलेले आहेत सगळ्यांच्याच ह्याच्या पाठीमागे. आणि चला मग आधी तुम्ही पण आमचा हा परफॉर्मन्स एन्जॉय करा. तर निघूयात आता आपण. चला चला चला. शौर्य एक्सायटेड आहे आणि आमच्या शौर्यने असा हा नॉर्मल ड्रेस घातलेला आहे कारण की शौर्यला आहे ना असे इंडियन कुर्ते घातले ना ते त्याला बोलतो की मला त्याने अंगाला टोचत राहतं. तर हे मस्त आता थंडी पण आहे तर मग त्याला मस्त असं हुडीवालं जॅकेट घातलंय मी. जायचं. तर आता पोहोचलोय आम्ही. ते आता गाडी पार्किंग करायचंय. आतमध्ये कार पार्क आहे तिकडे, पेड कार पार्किंग. सिटीमध्ये गाडी चालवायचं म्हटलं का खूप काळजीपूर्वक गाडी चालवायला लागते कारण की एक जरी लेन आपण मिस केली ना तरी आपल्याला 4-5 किलोमीटरचा फटका पडू शकतो. त्यामुळं खूप केअरफुली ड्राईव्ह करायला लागतं सिटीमध्ये. तर हे पुढे पाहू शकता ही पर्थ सिटी आहे आणि ह्याच्या इथेच समोरच पर्थ कॉन्सर्ट हॉल आहे. तर तिथेच आपला प्रोग्राम असणार आहे. तर सकाळी हे पूर्ण कार पार्क मोकळं होतं तर तो पाहू शकता तुम्ही. आता इथं ऑलमोस्ट गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि समोर आता मी जिथे गाडी पार्क करणार आहे तिथे पेड पार्किंग आहे. आपल्याला आज जावं लागेल तिथे पार्किंग करायला. तर चला मग आता आपण जाऊयात. गाडी पार्किंग भरपूर लॉट आहे. ही पिंड बनवलेली आहे पेडकर काकांनी. ते नेहमीच असं खूप छान आर्टवर्क करतात. तर खूप सुंदर अशी पिंड बनवलेली आहे. इकडे ही तुळस बनवलेली आहे, तुळशी वृंदावन. इथं मस्त असं तुळशीचं रोप लावलेलं आहे. हे आमचे सगळे प्रॉप्स आहेत आमच्या ऍक्ट मधले. आणि इथे हा पाळणा असा सजवलेला आहे छानपैकी. नेहमीच दिसतात पण एकदम परफेक्ट दिसतात, एकदम छान एक्सप्रेशन. स्माइल ठेवा सुरुवातीच्या ह्याच्यावर. आपल्याला एकदम जंटलली हवी आहे एक्सप्रेशन. पहिल्या ह्याच्यात आपल्याला लिपसिंग करायचे आणि एन्जॉय करायचं. रेडी गर्ल्स. आहोत परफॉर्मन्ससाठी आणि मराठी असोसिएशन वर हा डेब्यू परफॉर्मन्स आहे. गेली 4 महिने झाले आम्ही सगळेजण खूप कष्ट घेतोय आणि सर्वांचीच खूप कष्ट लागलेले आहेत. प्रत्येक जण दर सॅटर्डे संडे आम्ही एकत्र येऊन प्रॅक्टिस केली आणि आमचे भाऊजी दीपक भाऊजी त्यांना ह्याचं क्रेडिट जातं बऱ्यापैकी, म्हणजे सगळ्यांनाच जातं. पण आणि इकडे मला खास सांगायला आवडेल तर ही आहे माझी मैत्रीण. तर ठिकाणी बऱ्यापैकी आमचा डान्स कोरिओग्राफ केलेला आहे आणि खूप छान तिने आम्हाला काय म्हणतात टॉलरेट केलं त्याबद्दल आणि त्यासाठी धन्यवाद. खूप छान आणि थँक्यू सो मच. तर तुम्ही आमचा परफॉर्मन्स नक्कीच एन्जॉय करा. आणि आपले शाहीर आहेत तिकडे, हा आपला छत्रपती शिवाजी महाराज आमचा वेदांत दादा. त्यानंतर हे आमचे मावळे झालेले आहेत. तिकडे आहे ध्रुव दादा, हा हिमांशू, तिकडे वरद दादा. हे आहेत गावडे भाऊजी. ह्यांना ह्यापूर्वी पण तुम्ही पाहत आलेला आहात. तर ही आमची सगळी कल्चरल टीम आहे आमच्या मराठी असोसिएशनची. आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी किती छान सगळ्या दिसत आहे. तुम्ही पाहू शकता आपापले प्रॉप्स हातात घेऊन रेडी आहेत सगळेजण. एवढ्या सुंदर तयार होऊन आलेल्या आहेत सगळ्या. आणि ह्या साड्यांमध्ये आम्ही कसं वाटतं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचा परफॉर्मन्स नक्की एन्जॉय करा. आणि कसं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज की.
बापरे केवढे एक्सायटेड आहेत सगळ्या. अरे वा वा वा. आणि हे किती सूप छान बनवलंय बघू शकता तुम्ही. हे बनवलंय आशाने. आणि जसं की इकडे कुठल्याच गोष्टी अवेलेबल नसतात तर आम्ही अशा वेगवेगळे काहीतरी करत असतो नाही का, सगळे जुगाड आणि त्यातनं अशा गोष्टी तयार करत असतो. तर पाहू शकता किती छान हे सूप बनवलंय. आशा कसं बनवलंय सूप? ऍक्च्युली इझी आहे. हा हा. मी हे 4 टाइम वेळा बनवलं कारण की मला ह्याचे आकार पहिले 3 जे झाले त्याचे मला आकार अजिबात आवडले नाही. हा हा. हा एवढा छान एकदम. हो हो खूप सुंदर बनवले आणि डिझाईन पण खूप छान काढलंय त्याच्यामध्ये. थँक्यू. छान बनवलंयस. व्हेरी नाईस. अरे वा वा वा. शशीताई खूप छान दिसतेस ॲज युजल. भाग्यश्री तू पण छान दिसतेस. हॅलो दीदी. मी पुढून पण बघितलं. मी पहिले 1 मिनिट इथं होतो तर तुम्ही आत गेल्यानंतर मी पुढे बघितलं. पुढे जाऊन पहिल्या रूम मध्ये बघत होतो. खूप छान परफॉर्म करत होतो मी. ऑडियन्सचा रिस्पॉन्स एवढा भारी होता आणि वेगवेगळ्या एरियात नाही होता. आपले लोक फक्त 2 एरियात बसले आणि ऑडियन्सचा रिस्पॉन्स 4-5 एरियात नाही होता. त्यामुळे खूप भारी झालं. खरंच खूप भारी झालं. एकदा टाळ्या व्हायला पाहिजे सगळ्यांना. भरपूर लोक कॉन्ट्रीब्युटर झाले. परत एकदा टाळ्या व्हायला मला आता बोलताना पण हे होतं की मला मस्त वाटतंय. खूप भारी वाटतं. पण आपण सेपरेटली जेव्हा भेटू तेव्हा डिटेल त्याच्यावर सगळेजण आपली आपली मतं व्यक्त करूया. खूप छान. एकंदरीत इतकं भारी झालं. खूप भारी वाटतंय. अभिमान वाटतंय बसून पुढं बघून बघून खूप भारी वाटतंय. ऑडियन्सचं पार्ट पण खूप भारी वाटतं. थँक्यू व्हेरी मच हा एक्सपिरियन्स आम्हाला दिल्याबद्दल. 19 आठवड्यांची मेहनत आज आपली फळाला आली. पण हे मुवमेंट आपल्या बरोबर आय थिंक लाईफ लॉंग राहतील. आणि तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नव्हतं. तुमच्यामुळे शक्य झालं. खरंय सगळ्यांच्या सपोर्टमुळे झालं. तसंच राहायला पाहिजे. वाढला पाहिजे. बेटर झाला पाहिजे. त्यामुळे बॉन्डवर लक्ष द्या सगळ्यांनी. जास्तीत जास्त आपलं बिल्ड करायचं आहे. अजून बेटर व्हायला पाहिजे. अजून म्हणजे आयडिया नाही परफॉर्मन्स ह्याच्यापेक्षा बेटर होऊ शकत नाही. मला वाटतं खूप छान झाला. बॉन्ड अजून बेटर होतील भविष्यात. ओके. तर मी एवढ्या वर्षानंतर म्हणजे 2 ते 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला स्वतःला चान्स. जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण झालं. आपण 2-3 वर्षापासून म्हणतो तो आपल्याला जुळलं नाही, काही गोष्टी होत नव्हत्या. आपण तसे 7 वर्षापासून बऱ्याच लोकांचे कष्ट लागले तेव्हा आपण इथं आलोय. पण गेल्या 2 वर्षात आपण जास्त ग्रीप देत होतो कारण आपण बिल्ड झालो होतो आता आणि आपल्याला वाटत होतं की आता हे राईट टाइम आहे. आणि तो ह्या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून आपलं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे हे खूप भारी होतं. खरंच खूप छान होतं. आणि खूप आम्ही आहे ना 100% फुल देण्याचा प्रयत्न केला. वरती फोटो जेव्हा जातात मला फक्त फोन कर मी लगेच रिलॅक्स ऑन मग जावं. थँक्यू भाऊजी. तर आत्ताच कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. रात्री वाजलेत आता 9:15. मस्त एकदम छान अशा आपल्या काय म्हणतात देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. तुला कसा वाटला ताई कार्यक्रम? खूप छान. 1 नंबर. तुमचा तर परफॉर्मन्स खूप छान झाला. थँक्यू. तर हे एवढे ऑडियन्स होते. आता ऑलमोस्ट काही लोक गेलेली आहेत कारण की आज आहे संडे. मंडेला लोकांना जॉब असतो त्यामुळे बरेचसे जण गेलेले आहेत लोक. आणि हे असे 4 फ्लोअर आहेत पूर्ण. तर हे खाली 2nd फ्लोअर आहे. याच्या खाली अजून 1 फ्लोअर आहे आणि वरती खाली कार पार्क आहे. हे हाय फ्लोअर वरती असे 3 फ्लोअर आहेत वरती टोटल. तर आम्ही होतो बसलेलो मग अशी पूर्ण वरती टॉप फ्लोअरला होतो. आणि आमचे जे सगळे आले होते सपोर्टर तर ते खाली ते होते. तर आम्ही आलो होतो आता नंतर यांच्याकडे. तर हे ऑडिटोरियम मी पाठीमागे पाहू शकता तुम्ही माझ्या. आत्ताच आलोय कार्यक्रमावर आम्ही घरी आणि सकाळी तुम्हाला म्हटलंच होतं 11 वाजतील. आता बरोबर 11ला 10 कमी आहेत. शौर्य झोपला गाडीमध्ये. 2 गाड्या होत्या आमच्या. येताना ह्यांच्या बरोबर आला तो. आणि खूप छान झाला प्रोग्राम. मस्त झाला. फुल दिवस आज म्हणजे बिझी होता. खूप एनर्जी वेस्ट झाल्यासारखं वाटतंय. खूप थकलोय आम्ही. आणि छान वाटलं नाही का पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म करून. आणि लवकरच तुमच्या भेटीला व्हिडिओ येईलच आपला हा. चांगलं झालं. 2 गोष्टी म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात मोठ्या स्टेजवर परफॉर्म केला दीपालीनी आणि पूर्ण टीमनी. तर खूप भारी वाटलं. आणि पहिल्यांदाच इतक्या मोठ्या म्हणजे इव्हेंटच्या मॅनेजमेंटमध्ये माझा कुठेतरी हातभार लागला
त्याचं मला पण खूप समाधान वाटलं, चांगलं वाटलं खरं. आणि मला पण खूप भारी वाटत होतं तुम्हाला त्या स्टेजवर पाहून. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर तुम्ही होतात आणि सगळ्यांसोबत आणि खूप चांगले आहेत सगळेच लोक. आणि ऍज अ फॅमिली म्हणून आमच्या दोघांना ते खूप म्हणजे त्यांनी ऍक्सेप्ट केलं लगेचच. आणि खूप छान आहेत, खूप फ्रेंडली आहेत सगळेजण. सिनियर लोक आहेत, सिनियर लोक वर्षापासून कम्युनिटी सर्व्हिस करतात, खूप चांगलं शिकायला मिळतात खूप गोष्टी चांगले आहेत. आणि हो ना, खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं. तर खूप छान वाटलं. इव्हेंट पण मस्त झाला, छान होते परफॉर्मन्सेस सगळे. आणि खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या आमच्या परफॉर्मन्सला. स्पेशली जे भेटेल ते आवर्जून सांगत होतं की खूप छान झाला तुमचा म्हणजे परफॉर्मन्स. ती थीम जी होती, आता थोडंसं सिक्रेट सांगायला हरकत आहे, पुढे जाऊन व्हिडिओ बघतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर बेस्ड असलेलीच थीम होती आणि ते तसंच असणार होतं. पहिला परफॉर्मन्स होता ज्या ऑर्गनायझेशनसाठी आमच्याकडे काम करतो, मराठी हस्तशिल्प परत, अशा ऑर्गनायझेशनचा पहिला परफॉर्मन्स जर त्या स्टेजवर असणार असेल तर तो कुठला असला पाहिजे ह्याबद्दल आमच्या सगळ्यांची मतं साधारण सहमत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दलच असणार होतं. आणि म्हणजे खरंच ऑडियन्सचं पण आभार मानले पाहिजे, कारण की म्हणजे जे लोक आम्हाला सपोर्ट करायला आले होते, जे आमचे लोक म्हणजे मराठी लोक आपले, तर त्यांचा जो आवाज होता ऑडिटोरियम मध्ये, तर म्हणजे काय म्हणतात ना, घुमत होता अक्षरशः. आणि ना आमचं सुरू जसं झालं आमचा ऍक्ट सुरू तेव्हापासूनच त्या घोषणा महाराजांच्या म्हणा किंवा एकदमच म्हणजे एकदम वातावरण निर्मिती तयार झाली होती. आणि खूप म्हणजे खूप आम्हाला एकदम असं चेअरअप करत होते ते, खूप उत्साह होता. आणि त्यामुळे आम्हाला पण ते करताना अजून छान वाटलं. पूर्ण सगळ्या लोकांचा ज्यांचा हातभार लागला तर सगळ्यांना आम्हाला अभिमान एका गोष्टीचा 100% वाटतोय की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव परत एकदा नॅशनल लेवलला नेऊ शकलो. इथले बऱ्याच लोकांनी तो बघितला, 2000 लोकांनी तो परफॉर्मन्स बघितला. 2000 लोकांपैकी इथं जन्मलेले बरेचसे असतील त्यातले, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत काही माहित नसतील, किंवा भारतातल्या काही भागांमध्ये अजूनही त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना फार जाण म्हणजे जे त्यांना माहिती असे मोठ्या प्रमाणावर असे लोक काही ठिकाणी कमी असतील, काही भागांमध्ये, बाकीच्या मेजॉरिटी भागांमध्ये आहेत. पण त्या सगळ्यांपर्यंत आज नाव पोहोचू शकलो असेल आम्ही जर का, तर खूप छान आहे. आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरंय, खूप छान वाटलं. आणि अजून काय आता नवीन आता आम्ही ह्याच्यातच खूप बिझी होतो. आता उद्या सिकली होणार आहे आमची. उद्या आरामाची खूप गरज आहे आणि खूप दगदग झाली खरं एवढे दिवस. म्हणजे दगदग झाली म्हणण्यापेक्षा छान वाटलं, चांगली प्रोसेस होती ही आणि खूप एन्जॉय केली आम्ही. सगळ्यांना आमचं भेटणं व्हायचं दर आठवड्याला त्या निमित्ताने एकत्र प्रॅक्टिसच्या. खूप जास्त प्रॅक्टिस केली सगळ्यांनी आणि छान वाटलं. हेतू हाच असतो प्रॅक्टिसच्या निमित्ताने लोकांचे बॉन्ड तयार होणं. आज आम्ही बोलताना पण मी ते म्हटलं दुपारी, आणि हे खूप इमोशनल झाले होते. नेहमीच जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो तर ते नेहमीच इमोशनल होतात. खरं मी इमोशनल होतोच, फार कमी ठिकाणी मी इमोशनल होतो. लोकांना माहिती मी अजिबात इमोशनल नाहीये, पण ह्या एरियामध्ये थोडासा मला वाटतं असं, माहित नाही की कधी जेव्हा आम्हाला आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर जेव्हा भेटायला आले आमच्या सगळ्या परफॉर्मरला, तेव्हा पण ते बोलताना खूप इमोशनल झाले होते की एवढं छान वाटलं. आणि जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण झालं एवढ्या मोठ्या स्टेजवरती. मला गेल्या वर्षीच एक कमेंट आली होती, म्हणजे ज्यावेळी आम्ही ह्या म्हणजे संगमच्या प्रोग्रामला गेलो होतो तर आपण व्हिडिओज टाकले होते त्यावेळी आपल्या चॅनलवर. तोही व्हिडिओ आहे, लास्ट इयर मी पोस्ट केलेला आहे. तर तेव्हा मी वेगवेगळ्या स्टेटचे परफॉर्मन्सेस टाकले होते. तर मला एक कमेंट आली होती की ताई, हे सगळ्या इतर स्टेटचे परफॉर्मन्सेस आहेत पण महाराष्ट्राचा म्हणजे कुठे दिसला नाही, तर म्हणजे नव्हता का? तर मला तेव्हा म्हणजे मला असं थोडंसं वाईट वाटलं होतं की अरे आपलं महाराष्ट्र राज्य एवढं मोठे, आज आपल्या भारतामध्ये एवढ्या चांगल्या म्हणजे काय म्हणतात त्याला, एवढं सन्माननीय ठिकाणी आपलं राज्य महाराष्ट्र, मोठा इतिहास आहे आणि एवढा भारी इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, पण आपलं अस्तित्व कुठंच नाव नाहीये. तर ते कुठंतरी त्याची खंत होती मनामध्ये, तर ती आज पूर्ण झाली आणि ते स्वप्न पूर्ण झालं आज आमचं. नुसतं नाव गेलंच नाही तर इतर परफॉर्मन्स झाकले जातील का काय, इतकं भारी झालं. आणि पहिलाच असून तो एवढा भारी होणं खरंच सगळ्यांच्या कष्टाला सलाम. आणि मला वाटतं आपण इथे थांबूयात. आणि आता असं कसं झालंय, आम्ही इतर गोष्टींमध्ये ना खूप जास्त बिझी झाल्यामुळे आमचं थोडं फिरणं आमचं थोडंसं थांबलंय. आणि इकडे आता थंडी वगैरे पण सुरू झाली, त्यामुळे पण फिरण्याचे प्लॅन जास्त होत नाहीत. पण आता थोडं हळूहळू आता वेदर इकडे छान होईल, मग आमचे नवीन नवीन असे ट्रॅव्हल व्हिडिओज पण येतील तुमच्या भेटीला. तर
बघत राहा आपले व्हिडिओज. जसा वेळ मिळेल तसं मी टाकत राहीन. मी अशी गॅरंटी नाही देणार की मी रेग्युलर टाकत राहीन, कारण की खूप म्हणजे आदर गोष्टींमध्ये असतो. मंडे टू फ्रायडे कामाच्या ह्याच्यात मी फक्त काम टू घर करते, बाकी काय डोक्यात विचार घेत नाही, कारण की मग नाहीतर खूप जास्त ओव्हरलोड होतो सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे जसं जमेल तसंच बनवत राहू आपण व्हिडिओज, आणि तुम्ही असंच प्रेम आम्हाला देत राहाल अशी मी आशा करते. आणि आजच्या व्हिडिओचा एंड आम्ही इथेच करतो. हा व्हिडिओ तुम्हाला 2 किंवा 3 पार्टमध्ये पाहायला भेटेल, तर कारण की खूप सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतच मी पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओज पहा, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.